उल्लेख केलास की कुठेतरी मी पण शिकवायला गुरुच्या हम्म. पावलावर थोडंसं पाऊल टाकून हम्म. सुरुवात केली, तर ते ऐकायला खूप आवडेल हम्म. की. ते झालं असं की दुसऱ्या वेळेस मी वर्ग केल्यावर, पूर्ण केल्यावर, मग मी उत्साहाने, इथे मुंबईमध्ये गीता जयंतीच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होतात, जशा गिरगाव ब्राह्मण सभा किंवा दादरमध्ये ब्राह्मण सहाय्यक संघ किंवा देशस्वरूपवेदी संघ. तर या विविध ठिकाणून संस्थांमधनं मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले आणि बरीच बक्षिसं मिळवली. त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढला. आणि योगायोगाची गोष्ट अशी की जोशी सरांची दोन्ही मुलं अमेरिकेला असतात, त्यामुळे दर 3 वर्षांनी त्यांची एक अमेरिका फेरी होते. तर त्या एक वर्ष असं आलं की ते अमेरिकेला जाणार, आणि तेव्हा गिरगावात काही बायकांनी, त्यांना आता माझ्याशी ज्यांचा परिचय व्यवस्थित झालेला होता, त्यांनी मला विचारलं की जोशी सरांच्या अनुपस्थित मध्ये तू आम्हाला शिकवशील का गीता, असा त्यांनी मला आग्रह केला. आता मी पटकन हो म्हणून टाकलं, कारण आईची बॅकग्राऊंड असल्यामुळे शिकवण्याची, तसं अंगात शिकवण्याची कला होती हे लक्षात आलं होतं की मी शिकू शकते, त्यात काही कठीण नाही. पण भगवद्गीतेसारखा विषय शिकवायचा म्हणजे आपल्या गुरुची परवानगी हवी, हा विचार होता. म्हणून पहिल्यांदा सरांना विचारलं की मी सर, असं सगळ्या जणी आग्रह करतायत, पण मी शिकू का? तर सर म्हणाले ते खुशाल शिकव, काही हरकत नाही, पण काही अडलं तर ठोकून द्यायचं नाही. मला विचार, काही अडलं तर मला विचार आणि मग शिकवायचं. म्हणजे एक उदाहरण म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, थापा मारू नका शिकवताना, व्यवस्थित अभ्यास करून शिकवा. अशा प्रकारची सरांनी एक प्रकारचं ते ट्रेनिंग दिलं की शिकवायचं पण कसं, तर अभ्यासपूर्ण आपलं शिकवण्यामध्ये पण आपला अभ्यास दिसायला पाहिजे. त्याप्रमाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला एकच वर्ग होता. मग हळूहळू एका शाळेमध्ये मला बोलावलं. त्याच्यामध्ये प्रायमरी, पहिलं सेकंडरीचा वर्ग फक्त होता. मग आताच नुकताच प्रायमरी वर्ग सुरू झाला. मग करोना काळामध्ये ऑनलाईन वर्ग चालू झाले. नंतर आता इथे गुजराती समाज खूप आहे माझ्या आजूबाजूला गिरगावात, तर या गुजराती बायकांना गीता शिकवायची होती, तर त्यांचा एक वर्ग चालू झाला. नंतर काही मुलं, लहान लहान मुलांना शिकवण्यासाठी एक वेगळा वर्ग त्यांच्यासाठी संध्याकाळी त्यांची शाळेच्या वेळा टाळून तो चालू झाला. असे आज 5 वर्ग मी आणि माझे काही स्टुडंट, काही त्यांनाही पण मी हा अनुभव देते की कसं शिकवायचं, म्हणून त्यांनाही तयार करते. तर असे स्टुडंट आणि मी मिळून असे 5 वर्ग आता गीतेचे या परिसरात, गिरगावच्या परिसरात चालू आहेत. आणि ते तू म्हणालीस तसं की यात कौतुकाचा भाग असा की आपल्या गुरूंच्याच पावलावर पाऊल ठेवून हे सर्व काम ती विनामूल्य करते. तुझ्या बोलताना तुझा एक शृंगेरीचा उल्लेख आला होता, पण मी तुला म्हटलं मला ते आवडेल ऐकायला. काय? आता एव्हा ना माझे सगळे अध्याय पाठ झाले होते. 18 अध्याय गीतेमध्ये, 18 अध्याय 700 श्लोक आहेत. तर गुरुजींनी मला सांगितलं की आता तू शृंगेरीला जाऊन गीतेची कंठस्थ परीक्षा दे. तर शृंगेरी हे काय आहे, तर कर्नाटकमध्ये उडुपी जे मुख्य स्टेशन आहे त्याच्यापासून 2 तास, 2-2.5 तासाच्या अंतरावर शृंगेरी नावाचा एक मठ आहे. आदि शंकराचार्याने तो स्थापन केलेला आहे. म्हणजे तो किती जुना आहे, 13व्या शतकापासूनची तिथे देवळं आहेत वगैरे वगैरे वर्णन आम्ही ऐकलं होतं. तर तिथे स्वतः शंकराचार्य, आता जे शंकराचार्य ते दर रविवारी गीतेची कंठस्थ परीक्षा घेतात. आणि त्यासाठी सगळे 700 श्लोक पूर्ण परीक्षेला असतात. पुन्हा ती परीक्षा तुम्ही जर पास झालात तर पहिला नंबराचा 21,000, दुसऱ्या नंबराचा 18,000, तिसऱ्या नंबराचा 15,000, अशी 3 बक्षिस ते देतात. असं दर रविवारी असतं. 5-5, 6-6 जणांचा ग्रुप असा जातो त्या परीक्षेसाठी. तर सरांनी मला सुचवलं की तू आता ती परीक्षा दे, कारण तुझी तयारी तुझे पाठ झालेले आहेत. मग ठरलं की ते करायचं, कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे, त्यांची आज्ञा पाळायची. त्यामुळे मग तो ती तयारी चालू झाली. ती म्हणजे प्रचंड मोठी तयारी होती. 2-3 वर्ष आम्ही तयारी करत होतो, कारण सगळे श्लोक पाठ पाहिजेत. कुठूनही कुठचाही विचारला, उलटा सुलटा, अखंड विचारला, अखंड सगळ्या प्रकारची तयारी पाहिजे. अशा प्रकारची ती एक ते म्हणतात तशी प्रचंड मोठी तयारी होती. म्हणजे मोठ्या या स्पर्धेसाठी जशा असतात तशा. मग प्रत्यक्ष परीक्षा हा एक वेगळा अनुभव होता. आम्ही 6 जणी, त्यातल्या 5 जणी इथून मुंबई आणि कोकणात ना असे आलेल्या होत्या. आम्ही तिकडे उडुपीला उतरलो, उडुपी स्टेशनला. तिथून शृंगेरीला गाडी करून गेलो, बस याने गेलो, टॅक्सीने गेलो. एक दिवस आधी पोहोचलो होतो.
प्रत्यक्ष परीक्षा 2 लेवलवर चालते. एका पहिल्या लेवलला शंकराचार्यांचे शिष्य, म्हणजे ते पण मोठे संस्कृत पंडित असतात, म्हणजे ते पुढील शंकराचार्य त्यांना म्हटलं जातं, असे ते पंडित असतात, ते घेतात. ते अशी साधी अगदी परीक्षा, म्हणजे ही देवळाच्या आवारात सगळेजण आसन घेऊन जायचं, आपलं त्याच्यावर बसायचं. मग ते असे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे विचारत जातात, त्यांना जसं हवं तसं. साधारण पहिल्या अध्यायाने सुरुवात करतात, ते 18 अध्यायापर्यंत पूर्ण गीता अशा आमच्या ग्रुपमध्ये म्हणून होते. आणि त्याच्यातून जो पास होईल तो पुढच्या लेवलला जातो. तिथे ती परीक्षा प्रत्यक्ष शंकराचार्य घेतात. मग ती खरी कसोटी होती, कारण हे कसं, ही प्रॅक्टिसने आम्हाला हे भरपूर याची प्रॅक्टिस केली गेली होती याची, की कसं सगळ्यांनी एकत्र म्हणायचं वगैरे. तरी ते प्रत्येकाचं ते लक्षात ठेवतात, प्रत्येक जणांची किती तयारी आहे हे त्यांच्या लक्षात असतं. आणि त्यातून जे पास होतो तो शंकराचार्यांसमोर जातो. तिथे शंकराचार्यांचा म्हणजे तो एक मोठा दरबार सारखं असतं. ते संध्याकाळी ते येतात त्या हॉलमध्ये, 100 जवळ समोर जवळजवळ 100-150 माणसं बसलेली असतात, त्यांचे सगळे भक्त, त्यांना भेटायला आलेले, काही विचारायला आलेले, नमस्कार करायला आलेली माणसं असतात. मग त्यामध्ये आमची एक लाईन होती, जे परीक्षा देणाऱ्यांची. आणि मग त्यात आपली टर्न आली, पाळी आली, की शंकराचार्य फक्त 2 शब्द विचारणार. म्हणजे या पूर्ण गीतेतल्या 700 श्लोकामधले उदाहरण तर म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हा 2 शब्द ते तुम्हाला सांगणार. मग आपण त्याच्या पुढचं म्हणत जायचं. असा कुठचाही श्लोक ते विचारू शकतात. आणि मग ते त्यांचं समाधान होईपर्यंत आपण म्हणत जायचं. होतं काय, या सगळ्या वातावरणात ते एक तर एकाग्रता पाहिजे, आणि तेवढं तुमची मनाची म्हणजे तेवढं खडखडीत पाठांतर पाहिजे, कारण त्या क्षणी तो तुम्हाला आठवलं पाहिजे काय श्लोक आहे. तिकडे चुकलात की संपलं. पण परमेश्वराच्या कृपेने आणि मुख्य म्हणजे गुरुनी एवढी चांगली तयारी करून घेतली होती, की तिथेही आम्ही कमी पडलो नाही. शंकराचार्यांनी विचारल्यावर लगेच उत्तर देता आलं. त्यांच्या चेहऱ्यावर नुसतं ते काही बोलत नाही, एक स्मित करतात, हसतात, आणि आपल्याला काही त्यांच्या हातून प्रसाद, काही फळ वगैरे मिळतं, आणि नंतर बाहेर रिझल्ट कळतो बाहेर गेल्यावर. तसा मग तिथे पहिल्या नंबराचं 21,000चं बक्षीस मिळालं. हे मला वाटतं मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं सगळ्यांना, तुम्हाला मी त्यावेळेस ते कळवलं होतं. असा एक तो वेगळा अनुभव होता. म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षा असतात किंवा हे आम्ही कधी देईन असं मी कधी म्हणजे माहितीही मला नव्हतं, हे मी शिकायला कळलं. आणि मी कधी असं ठरवलंही नव्हतं की मी परीक्षा देईन बाबा, मी असं करेन. हे सगळं म्हणजे काही न ठरवलेल्या गोष्टी घडलेल्या आहेत सगळ्या. ही आणखी गमतीची भाग आहे याच्यामध्ये, की आपण पुष्कळ काय काय ठरवतो, पण काही वेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. असा एक अनुभव आला. आणि तो म्हणजे कोणी विचारलं तुझ्या आयुष्यातली अविस्मरणीय प्रसंग कोणता, तर हा मी एक नक्की सांगेन. कारण शंकराचार्य ही अशी व्यक्ती आहे की ती सहजता सर्वांच्या सामान्य लोकात ते येत पण नाहीत, एकत्र कधी दिसत नाही, त्यांना भेटायची संधी मिळत नाही आपल्याला. तर ते एका मोठ्या महान अशा व्यक्तीशी आपल्याला भेटायची संधी या निमित्ताने मिळाली, असं मी समजते, की ते भाग्य मला म्हणजे गुरुमुळे मिळालं अशा प्रकारचं. म्हणजे प्रिया, तू जे सांगते ते ऐकताना आम्हाला ऑनेस्टली एवढं दडपण जाणवलंय हा. की तू त्यातनं कशी गेलीस हो. आणि बाहेर येऊन पहिलं बक्षीस वगैरे घेतलं. इट्स रिअली म्हणजे कुठल्या शब्दात मला वाटतं तुझे गुरुच श्रीकृष्ण ह्याच त्याचं उत्तर असू उत्तर शकतं, की ज्याचा गुरु आहे. श्रीकृष्ण अगदी बरोबर. आहे तोच हे सगळं साधू शकतो सहजपणे, असं हो. म्हणायला हरकत नाही याच्यातनं. पण मग या सगळ्यातनं एकदम असं शैक्षणिक म्हणतो ना, एक अकॅडमिक्स गीतेतलं की विशारद वगैरे म्हणजे कसं काय कसं काय, पुन्हा तो बरोबर आहे. एक कारण हा हे कारण बरोबर ही तर पाठांतराची परीक्षा होती, पण मला अण्णांनी वडिलांनी मी तेव्हाच सांगितलं होतं की तू पाठ सहज करशील 18 अध्याय, ते तुला कठीण नाही, पण नुसतंच पाठांतराची पाठांतर म्हणजे ती पोकळ बडबड अशी करू नकोस, तर थोडा अर्थ समजावून घे. म्हणजे थोडं तरी तुला माहित पाहिजे की काय बाबा, अगदी ढोबळ असं काही खूप मोठा अर्थ तेव्हा मी करत नव्हते. त्याचा तर ते कुठेतरी होतं चालू, म्हणजे तो अभ्यास अखंड पाठांतर करतानाही अर्थाचा अभ्यास होत होता. पण याला परीक्षेला बसायचं असं कुठेही ठरवलं नव्हतं विशारदला. म्हणजे हे परत न ठरवता झालेलं आहे की माझ्याच ग्रुपमधल्या दादरच्या गायनाक आहेत डॉक्टर शुभदा देशपांडे. तर त्यांनी मला विचारलं की पूजाताई, आपण ही विशारदची परीक्षा देऊया का? तर
त्या माझ्याबरोबर शृंगेरीला आलेल्या होत्या, त्यामुळे आमची अशी चांगली मैत्री पण झालेली होती. तर मी विचार केला, एवढी मोठी बाई आता आपल्याला विचारते, तर तिला नाही कसं म्हणायचं, एकदम तोडून टाकायचं कसं तिला. म्हणून म्हटलं देऊया परीक्षा, त्याला काही हरकत नाही. पण म्हटलं 4 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे, आपल्याला जमेल का, आणि विशारद आहे ती, म्हणजे किती कठीण असू शकतं. तर त्या म्हणाल्या, अहो जमेल ना, प्रयत्न तर करूया, आपण एक एक वर्षाचा हिशोब करूया, 1 वर्ष झालं चला पुढे, पुढचं वर्ष असं करत जाऊया. तर म्हणून आम्ही त्यांना हो म्हटलं, आणि थोडेसा अर्थ पाहण्याची सवय असल्यामुळे तसं तेवढं कठीण नाही गेलं. आणि पहिली 2 वर्ष तर खूपच सोपी होती. म्हणजे त्याच्यामध्ये श्लोक लिहा, अर्थ सांगा, किंवा एक जनरल युद्ध भगवद्गीतेबद्दलच माहिती वगैरे अशा प्रकारचं होतं. पहिली 2 वर्ष अतिशय सोपी गेली. पण तिसऱ्या वर्षी पहिला प्रसाद गेला आणि मग अण्णा गेले, त्यामुळे माझा असा आधारच गेला जवळजवळ. तर तिसरं वर्ष मला खूप कठीण गेलं. म्हणजे ते एक प्रकारचं त्या घटनेचा जे आपल्या मनावर परिणाम झालेला असतो तो मला जाणवला तिसऱ्या वर्षी पेपर लिहिताना. पण पास झाले मी, त्याला प्रॉब्लेम नाही आला. चौथं वर्ष तर सर्वात कठीण गेलं, कारण या 2 घटनांचा परिणाम होताच, प्लस त्यांनी जी पुस्तकं लावली होती ती 3 पुस्तकं लावली होती. आणि त्यातलं एक एक म्हणजे शंकर भाष्य, म्हणजे गीतेवर शंकराचार्यांनी काय टीका केली याचं पुण्याचे कोण वा जोग नावाच्या व्यक्तींनी काय त्याचं केलेलं, बापरे, ती मराठी म्हणजे डोक्यावरनं जाणारी मराठी, कारण ती फार 1920 वर त्या सुमाराची मराठी, त्यामुळे ती कठीण होती, फार क्लिष्ट, म्हणजे अशी शब्द जंजाळ म्हणतो ना, पण की त्यांना नक्की काय म्हणायचे कळत नाही, गुंतागुंतीची अशी मराठी होती. त्यामुळे चौथं वर्ष ते खूप टफ गेलं विशारदचं. पण परमेश्वराच्या कृपेने त्यातही प्रथम श्रेणी मिळून ते त्यातून पार पडले, किंवा ते पूर्ण झालं. ही परमेश्वराचीच कृपा, किंवा कारण अशा प्रकारे, कारण हा थोडा सोपा, थोडा कठीण असा हा विशारदचा प्रवास होता माझ्यासाठी. आणि खूपच थोडस छान. गीतेकडे तुला हेही जाणवलं का, की नुसतंच एक आध्यात्मिक म्हणून नाही, एक इतर इतर पण तू जर विचारलंस तर म्हातारपणामध्ये किंवा तो असं तुला जर म्हणायचं असेल तर आपल्याला आपल्या स्मृती चांगल्या राहतात, किंवा काय म्हणतो आपण त्याला, मेंदू तल्लख राहू शकतो गीता पठणाने. कारण जोशी सरांचं उदाहरण सांगते, त्यांनी 86 वर्षाचा तो मनुष्य इतका फिट आहे, आणि इतका तेजस्वी आहे, आणि इतका तो त्याचे रिफ्लेक्सेस म्हण किंवा स्मरणशक्ती उत्तम आहे. लोक असं म्हणतात की म्हातारपणी विसरायला होतं, किंवा आपल्याला लक्षात राहत नाही, हेच काही त्यांना प्रॉब्लेम येत नाहीत. कारण अखंड त्यांचा तो गीतेचं ते पठण आणि गीता यज्ञ चालू असतो. म्हणजे तो एक अगदी ठसठशीत दिसणारा फायदा गीतेचा उतार वयात गीता जरी केली तरी हा फायदा नक्कीच आहे. स्मरणशक्ती चांगली राहणं, मेंदू तल्लख राहणं, तुम्ही वर्तमान काळात राहणं पूर्णपणे, आणि ताण जाणं, म्हणजे ताण व्यवस्थापन आज जे खूप मोठा एक विषय आहे, की स्ट्रेस मॅनेजमेंट मुलांसाठी, सगळ्यांसाठीच स्ट्रेस प्रत्येकाला आहे आज. मुंबईमध्ये राहणाऱ्या कोण कुठेही राहणार असू दे, कुठे जगाच्या पातळीवरती स्ट्रेस हा आहेच. तर तिथे गीता खूप तुम्हाला मदत करते. म्हणजे हा एक महत्वाचा फायदा गीतेचा मला सांगता येईल. पण ते सुने जसं वर मुखाने गेलं. म्हणणं हे हम्म. जास्त फायद्याचं आहे, कारण बरेचदा आपण शेवटी डोळ्यांनी वाचायला सुरुवात करतो. तर मग एक पोथी वाचन हा हा, प्रकार अगदी चुकतो. मोठ्याने, म्हणजे अगदी खुल्या आणि तो आवाजात जास्त जितका मोठा फायदा आवाज काढता येईल तितकं गीता मोठ्याने म्हणावी. कारण त्याची जी काही व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन. कंपन असतात, तर त्याचा खूप चांगला आपल्या आपल्या मनावर, शरीरावर, आजूबाजूच्या वातावरणात सुद्धा चांगला परिणाम होतो. वातावरण बदलतं, तुमचं घरातलं पण वातावरण बदलतं त्या कंपनाने. ती खूप पॉवरफुल अशी व्हायब्रेशन्स आहेत अशी गीतेची. तर तशा तो पण फायदा आहे गीतेचा. आपल्याला हम्म. प्रियाने पण इच्छा दर्शवली होती की थोडस एक पसायदानाने आपण त्याची सांगता केली पाहिजे, आणि तिचा तो नियम आहे. तर स्नेहल, मीटिंग संपली तरी जेवढ्या 1 मिनिटात जे काही आपल्याला कानावर पडेल, तर मी स्नेहलला रिक्वेस्ट केली होती की मी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे.